मंतरवर आंदोलन सुरू आहे, मात्र त्याचे पडसाद आता देशभरात आणि राज्यातही उमटायला लागलेत। नागपूरमध्ये काँग्रेसनं लोकभवनाबाहेर केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन सुरू केले। काल राहुल गांधींना ताब्यात घेतल्याच्या निषेधात आणि जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधात काँग्रेस आक्रमक झाली। लोकभवनासमोर कार्यकर्ते आक्रमक झालेत। पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले। परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झाले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। पदाधिकारी करताना दिसून येत आहे। विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे तर हा सगळ्यात मोठा बिग प्रश्न आहे की विद्यार्थी आपल्या देशाचा भविष्य आहे, आपल्या देशाचा कणा आहे। या देशाच्या कणाला तुम्ही मारहाण करत आहे। भविष्यात तुम्हाला भारताच्या भविष्याचं काही घेणं देणं नाहीये, तुम्हाला फक्त तुमची सत्ता हवी आहे। आंदोलकांवरच्या लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मनसे आक्रमक झाली। नाशिकमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलन केले। मनसेनं रास्ता रोको केलाय। जोरदार निदर्शने यावेळेला मनसैनिकांनी केली। राजीनामा घ्यायला पाहिजे होता आणि शिक्षणमध्ये राजीनामा देण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं। ते आंदोलन सरकारने चिरून काढलेले आणि शिक्षण मंत्र्याला पाठीशी काढलेले आणि आपल्याच तरुणांना, आपल्याच विद्यार्थ्यांना पोलिसांनी खूप मारलेलं आहे। तर आम्ही या सरकारचा निषेध करतो। जर शिक्षण मंत्र्यांनी जर राजीनामा जर दिला नाही तर महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे मोठं आंदोलन उभं करण्यात येईल। जे काही अमित शहाचे डुप्लिकेट पोलीसचे जे गुंड आहे त्यांच्या विरोधामध्ये आमचं हे आंदोलन आहे। नरेंद्र मोदी स्वतःला हिटलर समजताय, या हिटलरच्या विरुद्ध आमचं हे आंदोलन आहे। अमित शहा तुमची गुंडगिरी आम्ही खपून नाही घेणार। नरेंद्र मोदी तुमची हुकुमशाही आम्ही खपून नाही घेणार। आम्ही रस्त्यावरती उतरू, कुठलंही आंदोलन आम्ही करू, परंतु आम्ही सोडणार नाही। आम्ही माननीय राज साहेबांचे आम्ही सैनिक आहोत, अमित साहेबांचे आम्ही सैनिक आहोत। महाराष्ट्र सैनिक कधी झुकत नाही। रस्त्यावरती उतरू, कुठलंही आंदोलन करू, पण आम्ही सोडणार नाही। लोकशाही पद्धतीने काही विद्यार्थी, काही विद्यार्थिनी, लहान लहान मुली आंदोलन करत होते, त्यांच्यावर अक्षरशः लाठीचार्ज झाला। त्याचं आमचं आंदोलन न चिरडलं जावं म्हणून आम्ही हे सगळं आपली सेफ्टी घातलेली आहे। नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत नाही तोपर्यंत हे आंदोलन राज्यभर नव्हे तर देशभर पूर्ण होईल। आम्हाला पंतप्रधान मोदी यांचाच राजीनामा हवा। हे सगळं भंगार प्रशासन त्यांचं आहे। एकही माणूस सत्तेत आल्यापासून त्यांनी कोणाचंही कल्याण केलं नाही। खाली डोक्यावरती पाय।